श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. तुम्हालाही सतत अनेक समस्या येत आहेत का? तुमच्या जीवनात पैशांची कमतरता आहे का? नशीब तुमच्या बाजूने तुमची साथ देत नाही का? त्यामुळे भक्तांनो, कदाचित नशिबाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत स्वामींनी पोहोचवला आहे. आज गुरुवार, अतिशय शुभ दिवस. भक्तांनो, या दिवशी हा मंत्र तुमच्याकडे आला तर त्याला दुर्लक्षित करू नका. या महामंत्राने तुमचा त्रास दूर होणार आहे आणि तुम्ही करोडो रुपयाचे मालक बनाल. स्वामी भक्तांनो, हा मंत्र फक्त एकदा 15 मिनिटे ऐका आणि 2 तासांनी या मंत्राचा चमत्कार दिसू लागेल. 15 मिनिटांनी तुमचे आयुष्य बदलून जाईल. हा मंत्र एकदा खऱ्या मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा, मग तुमचे कल्याण सुरू होणार हे नक्की आहे. स्वामी भक्त हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ न शोधता मिळाला असेल तर तुमचे नशीब कायमचे बदलणार आहे आणि तुमच्या पैशांच्या सर्व समस्या मिटणार आहेत. म्हणून भक्तांनो, तुम्ही हा मंत्र संपूर्ण ऐका. जो स्वामी भक्त हा मंत्र 108 वेळा ऐकेल त्याला नक्कीच धनप्राप्ती होईल. श्री स्वामी महाराज प्रत्येकाची इच्छा पूर्ण करोत, ही स्वामीचरणी प्रार्थना. यांच्यावर स्वामींची कृपा आहे, त्यांचे दारिद्र्य दूर होते. स्वामी भक्त हो, स्वामींचा हा शक्तिशाली मंत्र ऐकण्या अगोदर आपण स्वामींचा दैवी प्रसंग ऐकूनच पुढे जाऊया. एक नारायणदास म्हणून गुजराती ब्राह्मण मोगलाईतील बीड पत्तन येथे राहत असे. एके दिवशी त्याच्या घरी तीर्थयात्रा करणारा एक ब्राह्मण फिरत फिरत आला. दोघेही सत्पुरुषाच्या गोष्टी बोलता बोलता फिरस्ता ब्राह्मण म्हणाला, मी एक सिद्ध पुरुष योगेश्वर अक्कलकोटी पाहिले. त्यावर नारायणदास म्हणाला, या कलियुगात साधू संत संन्याशी पोटासाठी फिरत असतात. लोकांना चमत्कार दाखवणे ते कशाचे अवतारिक? असे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, विनाकारण महापुरुषाची हेलना करू नये. असे बोलून तो ब्राह्मण निघून गेला. इतक्यात नारायणदासाची स्त्री गरोदर होती. ती प्रस्तुत होण्याची वेळ आली होती. पोटात दुखू लागले, भयंकर वेदना होऊ लागल्या, परंतु ती प्रस्तुत होईना. नारायणदास घाबरून गेला. काही धंदा सुचेना व म्हणू लागला की आता या ब्राह्मणांजवळ अक्कलकोट स्वामींची निंदा केली त्यामुळे असे झाले नसेल ना. असे म्हणून त्याने श्रींची दिनवाणीने अपराधांची क्षमा मागून, देवा आता या संकटापासून सोडवा, मी आपणास शरण आलो आहे, माझा दिनाचा अव्हेर करू नका, अशी प्रार्थना करून साष्टांग नमस्कार घातला. इतक्यात करुणानिधी महाराज यतिवेश धारण करून नारायणदासाच्या घरी आले व म्हणाले, अरे, त्या ब्राह्मणाजवळ आमची निंदा केलीस काय? असे ऐकताच नारायणदासाने श्रीस साष्टांग नमस्कार घातला आणि तो अशी प्रार्थना करू लागला की, महाराज, अपराधांची क्षमा करा. अज्ञानपणे माझ्याकडून चूक झाली, कृपा करा. आणि प्रस्तुती वेदनेने श्रीस मरणांत व्यथा होत आहेत, यास कृपा करून उपाय सांगा. समर्थ म्हणाले, गरज असल्यास अक्कलकोटी जाऊन रुद्राभिषेक कर व 1000 रुपये खर्च करून ब्राह्मण भोजन घाल. नारायणदास म्हणाला, महाराज, आज अस्तांपर्यंत जर प्रस्तुत झाली तर महाराज आपण सांगितल्याप्रमाणे करीन. ब्राह्मण इतके म्हणत आहे. इतक्या समर्थ एकदम दिसेनासे झाले. हे पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. नंतर ब्राह्मण श्री कृपेने सूर्यास्ताच्या आतच प्रस्तुत होऊन पुत्र झाला. नारायणदासास आनंद झाला. पुढे मुलगा 5 महिन्याचा झाला तरी श्रींच्या दर्शनाची व नवस फेडण्याची आठवण होईना. एक दिवस त्याची श्री म्हणाली, अक्कलकोटी जाण्याचे आहे ना. असे ऐकताच नारायणदास बायकोस शिव्या देऊन वेड्यासारखा करू लागला. वस्त्रे फाडणे, उकड्यावर लोळणे, शिव्या देणे असे त्याचे खेळ चालत असत. पुढे त्यास त्याच्या आईने व बायकोने अक्कलकोटी आणले. त्यावेळी महाराज विरूपाक्ष मोदी यांच्या वाड्यात होते. त्यास बायकोने श्रींपुढे आणून उभा केला. इतक्यात महाराज म्हणाले, काय रे, माजलास काय? आणखीन पाहिजे? असे सांगून समर्थ उठून गेले.
नंतर ती सर्वजण 4 महिने श्रींच्या सेवेस राहून यथाशक्तीने सेवा करू लागले. 4 महिन्यानंतर नारायणदास बरा होऊन त्याने रुद्राभिषेक ब्राह्मण भोजन घालून 1000 रुपये खर्च केले व श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या गावी गेला. स्वामी भक्त हो, आपण स्वामींचा दैवी प्रसंग ऐकला त्याबद्दल धन्यवाद. आता ऐकूया स्वामींचा शक्तिशाली मंत्र. तो मंत्र असा: ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः. 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 ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः.
ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। 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 ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः।
ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः। ओम श्री स्वामी परात्मने अक्कलकोट निवासिने नमः।